ग्रहांच्या मूळ कारकत्वाचं समजून घ्या रहस्य श्रीमंतीचं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे श्रीमंतीचं रहस्य किंवा गुपित हा होय. केवळ दिवसरात्र परिश्रम केल्यानंतर श्रीमंत होता येतं का, की त्या व्यतिरिक्त देखील काही गोष्टी आवश्यक असतात? आपलं ज्योतिषशास्त्र याविषयी काय सांगतं? पत्रिकेतील धनदायक ग्रह कोणते आहेत? अशा सर्व प्रश्नाची उत्तरं आज आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा, जेणेकरून तो इतरांपर्यंत देखील पोहोचू शकेल. आपण आजूबाजूला पाहतो, काही माणसं प्रचंड परिश्रम करतात, अगदी आयुष्यभर परिश्रम करतात, परंतु त्यांच्याजवळ पैसा असतोच असं नाही. या उलट काही माणसं अत्यंत शांतपणे आपलं कार्य करीत राहतात. त्यांच्याकडे मात्र बऱ्यापैकी पैसा असतो. पैसा, श्रीमंती या गोष्टी केवळ परिश्रमावर अवलंबून असतात का? तर ज्योतिषशास्त्र याचं उत्तर नाही असं देतं. पैसा हा तुमच्या मानसिकतेवर, तुमच्या दृष्टिकोनावर आणि ग्रहांच्या युतीवर ठरत असतो. जीवनामध्ये तुमचा आर्थिक प्रवास कसा होईल हे सर्व या गोष्टीवरून ठरत असतं. ज्योतिषशास्त्रानुसार श्रीमंतीचं रहस्य किंवा गुपित कोणतं आहे या विषयाला आपण समजून घेणार आहोत. आपल्या जन्मकुंडलीतील काही ग्रह हे धन देणारे ग्रह मानले जातात. उदाहरणार्थ शुक्र, गुरु, बुध आणि चंद्र या ग्रहांच्या स्थितीवरून धनाची उपलब्धता ठरत असते. आपल्याला माहीत आहे की शुक्र हा धनसंपत्ती, समृद्धी, ऐश्वर्य, सर्व प्रकारची भौतिक सुख याचा कारक आहे. त्यामुळे शुक्र हा पैसा देणारा ग्रह ठरतो. गुरु हा ज्ञानाचा कारक आहे. तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाला जर थोडंसं व्यावहारिक ग्रहाचं सहकार्य मिळालं, म्हणजे शुक्र आणि चंद्र यांचं सहकार्य मिळालं, तर त्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून तुम्ही जीवनामध्ये अर्थार्जन करू शकतात. म्हणूनच जे अत्यंत बुद्धिमान व्यक्ती असतात त्यांनी घरातील महिलांचं ऐकलं पाहिजे. कारण शुक्र आणि चंद्र हे दोन्ही स्त्री ग्रह आहे. थोडक्यात गुरुचं ज्ञान असलं तरी तिथे एक अट अशी असते की ज्ञानी म्हणून जेव्हा घरातील महिला वर्गाचा सल्ला घेतो तेव्हा तो भरपूर पैसा कमावतो. त्यानंतर तिसरा धनदायक ग्रह म्हणजे बुध होय. ग्रहांचा राजकुमार म्हणून बुधाची विशेष ओळख आहे. व्यापार, व्यवसाय या गोष्टी बुधावरून बघितल्या जातात. त्यामुळे ज्यांना बुध ग्रह प्रबळ असतो त्यांना व्यापार, व्यवसायातून पैसा कमवता येतो. बुधाची एक गंमत अशी देखील आहे की बुध पैसा तेव्हाच कमावू शकतो जेव्हा त्याला शुक्र आणि शनीचं सहकार्य लाभतं. एक वेळ शुक्राचं सहकार्य कमी असलं तरी चालतं, परंतु शनीचं सहकार्य आवश्यक असतं, कारण शनी ग्रह चिकाटी देतो. व्यापार व्यवसायात जेव्हा तुम्ही चिकाटीने परिश्रम करता तेव्हाच तुम्हाला धन प्राप्त होऊ शकतं. म्हणून पत्रिकेत बुधासोबत शनीचा योग उत्तम असेल तर भरपूर पैसा प्राप्त होतो. चौथा धनदायक ग्रह म्हणजे चंद्र होय. मनाचा कारक म्हणून चंद्राची विशेष ओळख आहे. सोबतच प्रतिष्ठा, प्रसिद्धीचा कारक म्हणून देखील चंद्राकडे बघितलं जातं. संवेदनशीलता त्याच्यात आहे आणि म्हणून जिथे संवेदनशीलपणे कार्य करायचं असेल तिथे धन प्राप्त करण्यासाठी चंद्राचं बळ अत्यंत आवश्यक असतं. मनाचा कारक असल्यामुळे चंद्र हा मानसिक स्थैर्य देतो, आकर्षण निर्माण करतो. एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करणं वेगळं आणि ते प्रोडक्ट जेव्हा मार्केटमध्ये जातं तेव्हा त्याचं आकर्षक पॅकेजिंग करणं वेगळं असतं. ग्राहक असो किंवा नसो, मानसिक स्थैर्य ठेवणं आणि ठाम निर्णय घेणं हे चंद्राचं कार्य असतं. म्हणूनच पत्रिकेत चंद्राचं बळ अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. थोडक्यात पत्रिकेतील शुक्र, गुरु, बुध आणि चंद्र हे 4 ग्रह धनदायक मानले जातात. हे ग्रह पत्रिकेतील 2, 5, 9 आणि 11 या स्थानांमध्ये असतील, योग्य राशींमध्ये असतील तर ते अत्यंत शुभ मानले जातात. प्रसंगी 6व्या स्थानात देखील ते शुभ व धनदायक मानले जातात. अशी व्यक्ती पैशांच्या बाबतीत नशीबवान ठरते.
पत्रिकेत चंद्रबळ असेल तर अशा व्यक्तीचं मन सकारात्मक व प्रबळ असतं. असे लोक कोणत्याही प्रसंगात विचलित होत नाही. योग्य पद्धतीने डील करणं, योग्य पद्धतीने आर्थिक लाभ करून घेणं, योग्य निर्णय घेणं त्यांना खूप चांगल्या प्रकारे जमतं. यानंतर बुध आणि गुरु हे बुद्धी व ज्ञानाचे कारक आहे. बुध ग्रह हुशारी देतो, बुद्धिमत्ता देतो, संवाद कौशल्य देतो. त्यात शनिदेवांची चिकाटी मदतीला आली की हे लोक पैसे कमवतात. गुरु हा दृष्टी देतो, ज्ञान देतो, विवेक देतो. त्यात स्त्री ग्रहांची म्हणजे शुक्र आणि चंद्राची मदत मिळाल्यावर तो अर्थलाभ देखील करवून देतो. म्हणूनच गुरुचंद्र युतीला गजकेसरी योग म्हटलं जातं. कारण गुरुचं ज्ञान, गुरुच्या दृष्टीला कुठेतरी चंद्राची आवश्यकता असते. आणि म्हणूनच आपण रोजच्या आयुष्यात पाहतो की श्रीमंत व्यक्तीच्या यशाच्या मागे त्याचं शिक्षण, त्याची निर्णय क्षमता, चिकाटी, परिश्रम या गोष्टी कारणीभूत असतात. अर्थात चंद्र, बुध आणि शुक्राचं सहकार्य त्यामागे असतं. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे धन देणाऱ्या या 4 ग्रहांना मूळतः 3 ग्रहांचं सहकार्य लागतं. त्यातील पहिला ग्रह म्हणजे मंगळ होय, जो धाडस देतो, स्पर्धेत यश मिळवण्याचं सामर्थ्य देतो. त्यानंतर शनिदेवांची मदत लागते, कारण शनिदेव परिश्रम शिकवतात, शिस्त देखील शिकवतात, चिकाटी देतात. आणि सूर्यदेवांची मदत लागते, कारण सूर्य हा आत्माकारक आहे आणि तेथूनच आपल्याला आत्मविश्वास दिसतो. म्हणजे धन देणाऱ्या ग्रहांना या 3 ग्रहांचं सहकार्य मिळाल्यावर अर्थप्राप्ती वाढते. यानंतर महत्त्वाचे ठरतात ते 2 छेदनबिंदू राहू आणि केतू होय. राहू हा भौतिक गोष्टीचं आकर्षण दाखवतो, तर केतू ग्रह तटस्थता दाखवतो. व्यावहारिक आयुष्यात नोकरी करताना, व्यवसाय करताना योग्य वेळी आर्थिक गोष्टींना महत्त्व देणं, योग्य वेळी तटस्थ राहणं, या दोघांचं जेव्हा तुम्ही संतुलन राखता तेव्हा तुमच्याकडे पैसा स्वतः चालत येतो. ज्योतिषशास्त्रात अजून एक विषय येतो की धनाची देवी लक्ष्मी ही स्त्रीच का आहे. तर आपण जेव्हा धनदायक ग्रह पाहतो तेव्हा स्त्री ग्रह म्हणजे शुक्र आणि चंद्र हे महत्त्वपूर्ण ठरतात. यानंतर ज्ञानदायी ग्रह म्हणून बुध आणि गुरु देखील महत्त्वपूर्ण ठरतात. परंतु देवी सरस्वती ही ज्ञान देणारी देवी आहे. तिचं प्रतीक बुध आणि गुरु ग्रह आहेत. त्यामुळे अर्थातच ज्ञान, शांती, सौंदर्य या सर्वांचा समन्वय जेव्हा पत्रिकेत घडून येतो तेव्हा खऱ्या अर्थाने श्रीमंती प्राप्त होते. त्यामुळे तुम्हाला जर पैसा हवा असेल तर तुमच्याकडे चंद्राची शीतलता, शुक्राचं सौंदर्य, गुरुची दूरदृष्टी, बुधाचं कौशल्य, शनी मंगळाचं कर्तृत्व आणि रवी ग्रहाचं दातृत्व असेल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत होतात. थोडक्यात तुमचं मन शांत असेल, कर्मात सातत्य असेल तेव्हा रवी उजळतो आणि पैसा तुमच्याकडे चालत येतो. हा सृष्टीचा नियम आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण योग्य नियोजन करू शकतो. म्हणजे सर्वात आधी तर आपल्याला पत्रिकेत कोणते ग्रह प्रबळ आहेत, कोणत्या ग्रहांकडून आपल्याला सहकार्य प्राप्त होत आहे हे समजून घ्यावं. त्या ग्रहांची शुभता वाढवण्यासाठी आपल्याला अजून काय करता येईल याचा देखील विचार करावा, त्यानुसार कार्य करावं. त्यानंतर पत्रिकेतील कोणत्या ग्रहाचं सहकार्य आपल्याला कमी प्राप्त होत आहे, पत्रिकेतील कोणते ग्रह अशुभ आहेत, कोणत्या ग्रहांचं बळ कमी आहे हे बघावं. त्यांचं बळ वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, रोजच्या जीवनात कोणते उपाय करता येतील हे समजून घ्यावं. तुम्हाला हवं असल्यास रोजच्या जीवनात करावयाचे उपाय या विषयावर देखील आपण व्हिडिओ बनवून तुमच्या या चॅनलवर अपलोड करू, जेणेकरून त्या ग्रहांची अशुभता कमी होईल, योग्य सहकार्य प्राप्त होईल. अशा प्रकारे नियोजन केलं असता आपण जीवनात भरपूर पैसा कमवू शकतो आणि त्याला टिकवून देखील ठेवू शकतो. ग्रहांच्या सहकार्याने यशस्वी संपन्न आयुष्य जगू शकतो. याविषयी तुमचा अनुभव, तुमचं मन कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. यासारख्या अजून कोणत्या विषयावर तुम्हाला शास्त्रीय माहिती हवी असेल तर ते देखील सांगा. घरगुती उपाय जर तुम्हाला हवे असतील तर आपण त्या विषयावर देखील व्हिडिओ करू शकतो. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा नक्की भेटू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये शुभम भवतु लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय ज्योतिष. नमस्कार.
शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.